शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. 22व्या हप्त्यासंदर्भात आणि या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर आता 22वा हप्ता येणार आहे आणि हा 22वा हप्ता येण्यासाठी अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला ही कामे महत्त्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका. या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया. मुख्यतः पाहिले तर अनेक दिवसापासून 22वा हप्ते प्रतीक्षित आहेत आणि 22वा हप्ता मिळवण्यासाठी अनेक वेळा अनेक जी नियम आहेत वेगवेगळे लावले जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती येईल. मुख्यतः आपण जर पाहिलं तर सुरुवातीस आपल्याला 3 प्रॉब्लेम येत असतात. ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करणं PM किसान योजनेमध्ये महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे मुख्यतः पाहिलं तर EKYC, दुसरं पाहिलं तर लँड व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम, तिसरं पाहिलं तर आधार कार्डला बँक लिंक असणं. हे मुख्यतः 3 प्रॉब्लेम PM किसान योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते दुरुस्त असणं गरजेचे आहे. दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता आपला जर फार्मर ID काढला नसेल तर फार्मर ID काढून घ्या. फार्मर ID अत्यंत महत्त्वाचा आहे. फार्मर ID काढला नसेल तर तो काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे मिळून जातील. एकंदरीत हा फार्मर ID सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आणि गरजेचा ठरणार येणार आहे. 22व्या हप्त्यासाठी महत्त्वाचा असा असणार आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.